प्रास्ताविक कराल। आज आपण ॲग्रिकॉसच्या होय मी ॲग्रिकॉस या ग्रुपकडून राजपूत सरांच्या ह्या निवासस्थानी आपण बलिप्रतिपदेचं पूजन करण्यासाठी, महात्मा बळीराजाचं पूजन करण्यासाठी आणि ॲग्रिकॉसचे एकमेकांना अनुभव कथन करण्यासाठी आपण इथं एकत्रितरित्या जमलो आहोत। आणि मी आता माने सरांना विनंती करतो की त्यांनी बळीराजाचं पूजन करून घ्यावं। धन्यवाद। आताच आपण बळीराजाचं पूजन करून घेतलं। ह्या बळीराजाचं महत्त्व म्हणजे आज बलिप्रतिपदा हा दिन आहे। असं म्हटलं जातं की बळीराजाला पाताळात धाडलं गेलं ते दसऱ्याच्या दिवशी, आणि दसऱ्याच्या दिवशी धाडल्यानंतर बरोबर 21 दिवसांनी तो परत माघारी येणार आहे असा त्याच्या पुत्रांनी सगळ्या जनतेला सांगितलं। जनता जी ओक्साबोक्शी रडत होती, अशा जनतेला सांगितल्यामुळं सगळी माणसं आज जगामध्ये असा एकमेव राजा आहे की तो परत माघारी येणार आहे 21 दिवसांनी, म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो। आज प्रत्येक माणूस हा चांगले कपडे, नवीन कपडे घालतो, घरामध्ये गोडधोड करतो। तसंच आपण किती सुखी हे दाखवण्याचा प्रयत्न हा बलिप्रतिपदेच्या दिवशी, पाडव्याच्या दिवशी सांगितला जातो। पण हे का केलं जातं? कारण तो जो बळीराजा आहे तो बळीराजा 21 दिवसांनी बरोबर पाडव्याच्या दिवशी आपल्याला इथं येणार आहे, आणि तो पाडव्याच्या दिवशी येऊन आपल्याला ही सगळी जनता जी सुखी आहे, हे सुखी जनता ही आपल्याला दिसली पाहिजे, आणि राजाला वाटलं पाहिजे की बाबा ही सुखी जनता ही माझी जनता आहे, हिला कुठलाच अडचण नाही। अशा पद्धतीनं आजचा दिवस हा राजाला खुश करण्यासाठी हा जगामध्ये एकमेव सण साजरा केला जातो। त्या सणाला आज बलिप्रतिपदा दिन म्हणतात। आणि ह्या बलिप्रतिपदे दिवशी आपले माने सर जे रिटायर्ड जज आहेत त्यांनी त्यांच्या हस्ते ह्या बळीराजाचं, महात्मा बळीराजाचं पूजन केलं। तसंच राजपूत सरांनी ही सगळी अरेंजमेंट केली होती, आणि ह्याला सगळ्याला ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपले विश्वनाथ शिंदे सर लाभलेले आहेत, आणि इंद्रजित माने सर हे आपले ॲग्रिकॉस आहेत, तर हे सुद्धा ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहे। ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि ह्या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द बोलायची मला मान्यवरांनी अनुमती दिली, त्याबद्दल मी अजय आदाटे आभार मानतो। धन्यवाद। त्यानंतर माने साहेब, आजच्या ह्या बलिप्रतिपदा दिनानिमित्त सर्व कृषीदूत, त्याला आपण ॲग्रिकॉस म्हणू, यांनी एकत्रित येऊन आपले ज्या कार्यक्षेत्रात वेगवेगळे अनुभव आहेत ते एकमेकाला आदानप्रदान करण्याच्या उद्देशाने हा जमलो होतो। यावेळेस संख्या थोडी कमी असेल तर या माध्यमातून पुढं आपल्या सर्व ॲग्रिकॉस बंधूंनी एकत्रित हा कार्यक्रम मोठ्या उपस्थितीत पार पाडावा अशी सर्वांना मी याद्वारे जाहीर विनंती करत आहे। धन्यवाद। त्यानंतर मी बळीराजाविषयी 2 शब्द बोलतो। तर तांदळे सरांनी यावरती फार मोठा अभ्यास केला, आणि त्यांचे जे यूट्यूबचा 1 तासाचा भाग आहे, जवळजवळ 57 ते 58 मिनिटाचा भाग आहे, तर तो आपल्या ग्रुपवर टाकला होता। बऱ्याच जणांनी बघितला असेल, नसेल तर तो सगळ्यांनी आवर्जून बघून घ्यावा आणि परत एकदा पाठवतो मी। पण बळीराजा काय आहेत, आणि 3 बळीराजा होऊन गेले, पण त्यातले हे बळीराजा कोण? तर सगळ्या जगावरती अधिराज्य करणारे बळीराजा चक्रवर्ती म्हणून होते। नंतर अजून एक 2 बळीराजा सांगितले, बळीराजा आनव, आणि अजून एक दुसरं सांगितलेलं त्याचं नाव आता मी सांगू शकत नाही। तर ते राजे होते, पण हे चक्रवर्ती राजा होता। चक्रवर्ती म्हणजे सगळ्या राजांचा राजा। तर असा हा बळीराजा, आणि जनता सुखी ठेवण्यासाठी त्यांचा फार मोठा अभ्यास आहे। त्यांनी अक्षरशः कमीत कमी 3-4 वर्ष यावरती संशोधनाचं काम केलेलं आहे, आणि त्यांचं पुस्तक येणार आहे। तर त्या पुस्तकाची आपण वाट बघूया, आणि बळीराजा काय आहे किंवा कोण होता, आणि आपला राजा कसा होता, पूर्ण जगाचा राजा, म्हणजे त्रिलोकांचा राजा म्हणून जो प्रसिद्ध पावला राजा, तर तो राजा कोण होता, कसा होता, याविषयी त्यांच्याकडून आपल्याला खरं अभ्यासपूर्ण माहिती मिळेल। आणि त्यांचं पुस्तक बहुतेक तर त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे, जी मुलाखत पाहिली त्यामध्ये। तर त्यांचं ते पुस्तक नोव्हेंबरमध्ये येणार आहे, एक साधारणपणे 20 नोव्हेंबरच्या पुढं असं काय तर त्यांनी तारीख दिलेली आहे। तर एवढं मी याविषयी बोलतो, आणि मग आपल्याकडे दिवाळीला म्हणतो आपण, आजसुद्धा बरीचशी मंडळी येऊन ओवाळून जातात, आणि
इडा पिडा तळो आणि बळीराजे येऊ दे असं म्हणतात. तर त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे. तर एवढी जी मला माहिती आहे तेवढी मी या निमित्तानं दिलेली आहे. धन्यवाद. मी विश्वनाथ शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द सांगावे. सर्व कृषी बांधवांना भगिनींना आज मी या ठिकाणी आज बलिप्रतिपदेच्या दिवशी शुभेच्छा देतो. आज दीपावलीचा पाडवा आहे आणि दरवर्षी सालाबादप्रमाणे या ठिकाणी आपण स्नेह मेळावा आयोजित करतो. तर मी एवढंच सांगू इच्छितो की सर्व बांधवांनी ह्या पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा. तसेच बळीराजाच्या काळात त्यावेळेला प्रत्येक शेतकऱ्याकडे सोन्याचा नांगर होता. त्यामुळं असं म्हटलं जायचं की बाबा बळीचं राज, इडापिडा टळो आणि बळीचं राज येवो. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी सुखी होता. परत एकदा शेतकऱ्यांना चांगले दिवस येवो एवढी मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. मी सरांना विनंती करतो की त्यांनी ह्या कार्यक्रमाचं आभार मानावं. आज बलिप्रतिपदा पाडवा या निमित्तानं मंगळवेढा तालुक्यातील सर्व ॲग्रिकॉस आज एकत्र आले. त्यांनी आपलं मतांचं आदानप्रदान केलं. त्यानिमित्तानं सरांशी माझी म्हणजे फर्स्ट टाईम मी आलो, भेट झाली सर्वांची, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि आज वेळात वेळ काढून मानेसाहेब सर, शिंदे सर, आडाते सर आले. त्यांनी भरपूर मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सर्व ॲग्रिकॉसच्या तर्फे त्यांचं आभार व्यक्त करतो. यानंतर चहा पाण्याचा कार्यक्रम होईल आणि कार्यक्रम संपेल. परंतु पुढच्या वर्षापासून माझं स्पष्ट मत आहे की आपण कार्यक्रम जसं आज डिक्लेअर केलं होतं आपण त्याप्रमाणे एकच कार्यक्रम एकत्र घेऊया. 2 वेळेस कार्यक्रम करणं शक्य होत नाही. सगळ्या लोकांना वेळ मिळत नाही. आज तिथे ॲग्रीची बरीचशी मंडळी होती पण ते परत येऊ शकले नाहीत कारण त्यांच्याही काय अडचणी असतील वैयक्तिक, त्या पण आपण समजून घेतलं पाहिजे. मी विश्वनाथ शिंदे सरांना विनंती करतो की पुढच्या वर्षी हा कार्यक्रम कसा असेल याचं त्यांनी सांगावं. तर मित्रांनो, जवळपास एक 12-13 वर्षापूर्वी सर्व कृषी पदवीधर आपण एकत्र आलो होतो आणि एकत्र येऊन कुठंतरी संघटना असावी या माध्यमातून एकत्र आलो. परंतु त्यानंतर दुसऱ्या वर्षी 2015 साली मंगळवेढा तालुक्यातील जेवढे काही अधिकारी असतील ते सर्वच म्हणजे कृषी असं काही नाही, इंजिनिअरिंग असतील, BA असतील, ते सर्व एकत्र आले की संघटना स्थापन झाली 2016 साली. आणि ते आज तागायत आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणात त्याचा गेट टुगेदर स्नेह मेळावा घेतला जातो. आज त्या कार्यक्रमासाठी जवळपास 60-70 अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. एकाच दिवशी 2 कार्यक्रम घेणं, कारण बरेचसे कृषी अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि वर्षातून आपण सणासाठी येतो आणि एवढा मोठा वेळ शक्यच नाही 2-2 ठिकाणी देणं. तर आम्ही आणि राजपूत सरांनी असं विचार केला की बाबा ही जी आपली कृषी संघटना आहे ती आमच्या अधिकारी संघटनेबरोबर एकत्रित करून पुढच्या वर्षी एकत्रित स्नेह मेळावा घेऊया. आणि त्यासाठी आम्ही काय करत असतो, कुठल्याही एखाद्या अधिकाऱ्याला त्या स्नेह मेळाव्याचा खर्च देण्यासंदर्भात विनंती करत असतो आणि ते मोठ्या ह्यांच्याप्रमाणे तो खर्च करतात. आता स्वतः राजपूत सरांनी पुढच्या वर्षीचा गेट स्नेह मेळाव्याचा खर्च स्वतः करतो असे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. त्यामुळे माझी सर्वांना परत एकदा विनंती राहील की पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात आपण सहभाग नोंदवा. नक्कीच सर, की हा जो डिसिजन आहे हा डिसिजन मंगळवेढ्यासाठी एक चांगला विचार पुढे नेण्याचा डिसिजन आहे. आणि मंगळवेढ्याचा जर उत्कर्ष व्हायचा असेल तर सर्व अधिकाऱ्यांनी, सर्व कृषींनी आणि सगळ्या ॲग्रिकॉसनी एकत्र येणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या सर्वांच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा एकत्रित येतील आणि मंगळवेढ्याला एक नवीन उंचीवर घेऊन जातील. एवढे बोलून आजचा कार्यक्रम समाप्त झाला. ही जाहीर करतो. धन्यवाद.